प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आहे तो आहे मत्तई याचा 5वा अध्याय 43 ते 48 ही वचने. मत्तई 5:43 to 48 ही वचनं. सर्वप्रथम आपण वचनाकडे जाऊया. आपण वचनं वाचूयात. मत्तई 5:43 ते 48 ही वचने. प्रेम व सर्वांगुणशील. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असाल तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 देते परमेश्वरा. ही आजची वचनं परमेश्वरा जी आहेत परमेश्वरा, ती माझ्याकडून नाहीत परमेश्वरा, तरी ती पवित्र आत्म्याद्वारे तुझ्याद्वारे परमेश्वरा तुझ्या विश्वासणाऱ्यांपर्यंत पोचण्याचं परमेश्वरा कार्य परमेश्वरा तू माझ्याकडून करून घेत आहेस देवप्पा. हो परमेश्वरा, हे आजचं जे वचन आहे, जे मी बोलते आहे परमेश्वरा, ते फक्त आणि फक्त तुझ्याद्वारे असावं असं तू कृपेने देणे होऊ दे. आणि खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन कसं जगावं हे प्रत्येक आत्म्याला सांगून तू दे देवप्पा. याचं वचन आम्ही पूर्णरित्या तुझ्या हाती सोपवतो परमेश्वरा. तू आजचा ह्या क्षणाचा चालक, मालक आणि पुढारी हो परमेश्वरा. तुझ्याच हाती हे सर्व वेळ देते. तुझ्याच प्रिय आणि गोड नावाने मागते देवप्पा. आमीन. तर आजचा विषय आपला असा आहे, प्रेम व सर्वांगुणशील. पहिलं वचन आपण पाहूया. वचन 43. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. 44वं वचन. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करण्यासाठी परमेश्वर आपल्याला या ठिकाणी प्रेरणा देत आहे. तर आपणा सर्वांना माहिती आहे, आजच्या ह्या कॉम्पिटेटिव्ह जीवनामध्ये इतरांवर प्रीती करण्यासाठी आपल्याला वेळ नाही. पण ख्रिस्ती आयुष्य हे असं आयुष्य आहे, हे आयुष्य दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. हे आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे. हे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगता आहे. तर पुढं आपण पाहूया. 44व्या वचनाचा शेवटचा भाग आहे. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना हे अतिशय स्ट्रॉंग एक हतियार आहे प्रियांनो. प्रार्थनेमध्ये अतिशय सामर्थ्य आहे. जर तुमचं इच्छा असं होत नसेल इतरांसाठी करण्यासाठी, तर प्रार्थनेमध्ये देवप्पा आपल्याला जे सामर्थ्य देतो, परमेश्वर जे सामर्थ्य देतो ते कुठंही नाही. परंतु आपण परमेश्वराकडं गेलं पाहिजे. परमेश्वराकडं आपण सामर्थ्य मागितलं पाहिजे. आणि हे फक्त आणि फक्त प्रार्थनेद्वारेच होईल. हे मत्तई 5
आणि 44 ह्या वचनामध्ये आपण पाहतो. जे गरजू आहेत तो तुमचा शेजारी आहे असं येशू म्हणतो. येशू आपल्याजवळ जे काही लोक आणतो ते गरजवंत असतात, कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की माझ्या बंधूंनी, माझ्या लेकरांनी इतरांची सेवा केली पाहिजे. आपण या ठिकाणी प्रार्थनेमधून पवित्र आत्म्याचं सहाय्य मागूया. पवित्र आत्मा काय आहे प्रियांनो? हे खूप मोठी गोष्ट आहे. पवित्र आत्मा काय आहे हे लक्षात घ्या. पवित्र आत्मा ही खूप मोठी देणगी येशू ख्रिस्त आपल्याला देऊन गेलेला आहे. पवित्र आत्मा येशू ख्रिस्त आणि मनुष्य ह्यामधला एक दुवा आहे. त्याची मदत आपण घ्यावी असं परमेश्वराची इच्छा आहे. प्रार्थनेद्वारे पवित्र आत्म्याचं मदत आपण या ठिकाणी घेऊया. आपण प्रार्थनेद्वारे एक पाऊल उचला प्रियांनो. परमेश्वर आपल्याला सहाय्य पुरवल्याशिवाय राहणार नाही, कारण परमेश्वर जेव्हा स्वर्गारोहण करून गेला त्यावेळेस सर्व अधिकार परमेश्वराने तुम्हाला आणि आम्हाला दिलेली आहे देवपानी. प्रियांनो, लक्षात घ्या, प्रार्थनेद्वारे आपणा सर्वांना पवित्र आत्म्याचं सहाय्य मागायचं आहे की जेणेकरून पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला पुढची पाऊलं उचलण्यासाठी, पुढचे कार्य करण्यासाठी सहाय्य आणि मदत पुरवणार आहे. पुढचं वचन आपण पाहूया. 46वा वचन 46. कारण जे तुम्हावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? परमेश्वर आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगत आहे प्रियांनो, की जेव्हा लोक आपल्यावर प्रीती करतात तर आपण त्यांना प्रीती देतो. हे साहजिकच आहे. पण ह्यातून तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी कसे होणार? ख्रिस्ताचे अनुयायी हे जेव्हा बोलले जाईल आपल्याला, जेव्हा आपल्याला इतर लोक दोष देतात त्यावेळेस तुम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्या लोकांसाठी कार्य करण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. तोच आहे एक खरा ख्रिस्ती. विचार करा, तुम्ही कसे वेगळे आहात. स्वतःचे परीक्षण करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, परमेश्वर आपली मदत करतो, पण जेव्हा आपण स्वतःचं परीक्षण करू आणि परमेश्वराला प्रार्थनेद्वारे सहाय्य करतो. परमेश्वर आपल्याला सहाय्य केल्याशिवाय कधीही राहत नाही. गरिबांना मदत सगळेजण करतात, विधर्मी ही करतात, पण तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य वेगळं करण्यासाठी प्रभू येशूचे अनुयायी म्हणून आम्ही काय करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आपल्याला हे एक लक्षात घ्यायचं आहे प्रियांनो, की आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पूर्ण व्हायचंय. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त बनायचे नाही, त्याच्याप्रमाणे बनण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि एक रेफरन्स आपण घेऊया. लूक याचा 6वा अध्याय 36वा वचन असं सांगतं, जसे तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. प्रियांनो, आजकाल दयाळू हा शब्द लोक बोलतात, पण दया ही एकमेकांना, ख्रिस्तातल्या लोकांना सुद्धा दाखवण्यास कमी पडतात. हो प्रियांनो, हे वाक्य ऐकण्यास जितकं विचित्र वाटतं, जितकं वेड वाटतं, तितकं हे वाक्य सत्य आहे. पण परमेश्वर आपल्याला सांगतो, आपल्याला आपल्या पित्याप्रमाणे दयाळू व्हायची गरज आहे. अंधकारात प्रकाश व्हा, जगाचे मीठ व्हा. आणि हे आपण कसे करू? तर तुमचा परमेश्वर देव जो आहे हा प्रीती करणारा देव आहे. तुम्हीही इतरांवर प्रीती करा, दयाळू करा. देव आपला दयाळू आहे. हे
फक्त प्रार्थनेद्वारे पवित्र आत्म्याच्या सहाय्य मागून हे शक्य आहे. देव आपल्या आत्मिक गरजा पुरवतो. तो आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो, पण तेवढी सिन्सिअरिटी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडूनही एक्सपेक्ट करतो. न्यायाच्या दिवशी देव आपल्याला विचारेल, तू शत्रूंवर प्रीती केलीस का? हो की नाही? क्षमा केलीस का? हो की नाही? पश्चाताप केला का? नाही केलास? हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त न्यायाच्या दिवशी विचारणार आहे. आणि आता ही विचार करण्याची अतिशय गरज आहे, कारण आता जे काही चालू आहे ते प्रगटीकरणाप्रमाणे स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करणे, पश्चाताप करणे गरजेचं आहे. इतरांनी पाहावं, इतरांनी माझे कौतुक करावं यासाठी नाही प्रियांनो, तर माझे कुटुंबाचं तारण व्हावं, आम्ही पश्चाताप करावा आणि खऱ्या अर्थानं प्रभूला जाणणं हे गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं प्रभूला जाणणं म्हणजे ख्रिस्ती कुटुंबात जन्म घेणं, परमेश्वराचे वचन बालपणापासून आत्तापर्यंत ऐकणं हे नाही. परमेश्वराने आपल्याला साक्षात्कार देणं गरजेचं आहे. आपल्याला एक पवित्र आत्म्याचा एक्सपिरियन्स होणं गरजेचं आहे. आणि तो फक्त आणि फक्त आपण सेल्फ स्टडी करून येणार आहे, की जेणेकरून पश्चाताप तुम्ही परमेश्वराकडं केला पाहिजे, आपल्या पापांची क्षमा परमेश्वराकडं मागितली पाहिजे. कारण जेव्हा न्यायाचा दिवस येईल तेव्हा आपल्याला आपलीच लाज वाटेल. पण त्यावेळेस मला पुन्हा एकदा सांगू दे, वेळ निघून गेलेली असेल. तर परमेश्वरासारखे, प्रभू येशू ख्रिस्तासारखे होण्यासाठी आपण झटणं हे खूप गरजेचं आहे. यास्तव जसा आपला स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा. हेच आपले ख्रिस्ती ध्येय असावे. इतर सर्व गोष्टी आपण नेग्लेक्ट करूया. आणि हे जे वचन आपल्याला सांगत आहे की फक्त परमेश्वरासारखे दयावान व्हा, प्रीती करणारे व्हा, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थनेद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य मागा. प्रार्थना कशी करायची, पश्चाताप कसा करायचा, पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला कशाद्वारे, पवित्र आत्मा काय आहे आणि तो तुम्हाला आणि मला कधी आणि कसं सहाय्य पुरवल ह्याचा अभ्यास प्रियांनो आपण करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वर करो ही जी वचनं आहेत त्यावर आपण पुन्हा एकदा मनन करूया, पुन्हा एकदा चिंतन करूया आणि आपल्या आध्यात्मिक आयुष्यात एक मोठं वळण येईल ही परमेश्वराचरणी आपण प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड.